साल का किसान हूँ। मैं खेती करने में बहुत इंटरेस्टेड था, लेकिन खेती के बारे में कुछ पता नहीं चलता था कि सरकार की क्या योजना है, उसमें कौन सा खाद डालना होता है, कौन सी फसल को कौन सा दवाइयाँ फवारनी पड़ती थी। लेकिन जब से सीएससी सेंटर हमारे गाँव में आया है, तब से मुझे पूरी जानकारी यहाँ मिल रही है। मिट्टी परीक्षण करके दे रहे हैं वो लोग हमें, कौन सी फसल को कौन सा खाद कौन सी प्रमाण में डालना है, ये सब वहाँ बता रहे हैं। तो बहुत अच्छी तरह से फ़ायदा हो रहा है हमें। हम अनाज की पैदावार बहुत अच्छे से करते थे हमारी खेती में, लेकिन वो कहाँ बेचना है, कौन से दाम में बेचना है, उसके भाव में चढ़ उतार हो रहा है या नहीं हो रहा है, हमें कुछ भी पता नहीं चलता था। लेकिन जब से सीएससी सेंटर चालू हुआ है गांव में, तो उसके पूरे भाव हमें पता चल रहे हैं, उसकी कौन सी क्वालिटी कौन से भाव में मिल रही है, इसका पूरा पता हमें यहाँ घर बैठे मिल रहा है। मैं भारत सरकार का बहुत हृदय से आभार व्यक्त करता हूँ। उन्होंने सीएससी सेंटर की जैसी एक बहुत बड़ा पर्याय हमारे गांव के किसानों के लिए दिया है उन्होंने। धन्यवाद। पहले गांव-गांव में सहकारी समितियां होती थी। समितियों में इफ़को का काम होता था, खाद मिलता था उसकी तरफ से सब किसानों को। लेकिन अब जो सरकार ने सीएससी सेंटर चालू किए हैं गांव-गांव में, उसकी वजह से हमें खाद प्रॉपरली मिल रहा है, कम दाम में मिल रहा है। और एक बात बहुत अच्छी है कि हमें जगह पे मिल रहा है, दाम भी कम आ रहे हैं उसमें और सर्विस भी बहुत अच्छी मिल रही है। तो ये बहुत आसान कर दिया सरकार ने। मैं सीएससी सेंटर का बहुत आभारी हूँ कि वो हमारे गांव में आके हमें ये सुविधा दे रही है। कुछ साल पहले शासन की जो योजनाएं आती थी, वो बड़े बड़े जो किसान थे, बड़े बड़े जो लोग थे, वही उधर ही हड़प करते थे। जो साधारण किसान है उनको उसकी मालूमात तक होती नहीं थी। लेकिन इस सरकार ने अभी जो सीएससी सेंटर गांव-गांव में बनाए हैं, उस सेंटर से सब किसानों को, साधारण से साधारण किसानों को इसकी मालूमात मिलती है। और ऑनलाइन का भी उसमें हो गया है। उसके वजह से कौन सी स्कीम आई, क्या आई, सब उनको मालूम हो जाता है। इसी वजह से इस सरकार को मेरा कोटि कोटि प्रणाम। किसान से भारत के स्वाभिमान से इफ़को मिट्टी की जान है, इफ़को किसान की शान है, इफ़को मिट्टी की जान है, इफ़को किसान की शान है। नमस्कार, मेरा नाम अशोक साकले। मैं इफ़को में क्षेत्र अधिकारी के रूप में जालना में कार्यरत हूँ, जिसमें गांव में कार्यरत वीएलई, जिसको विलेज लेवल एंटरप्रेन्योर या ग्राम उद्योजक कहा गया है, अपने आप में एक ऐसी अनूठी पहल है। उनको साथ लेके ज़िले के हर गांव में पहुंचकर किसानों के साथ वार्तालाप करके किसानों को खेती में लगने वाले बीज, खाद, कीटनाशक, ये सारी चीज़ें बिल्कुल गांव स्तर पर मुहैया कराने की पहल है। इफ़को और सीएससी के राष्ट्रीय स्तर पर जो एमओयू हुआ, उसके बाद हम किसानों तक पहुंच रहे हैं। किसानों के साथ मिलकर काम करने की एक बड़ी जिम्मेदारी इफ़को पर आई है। क्योंकि इफ़को सहकारिता में काम करने वाली देश की शीर्ष सहकारी संस्था है, तो हम सहकार में काम करने वाले हर उस पहलू को साथ में लेकर काम करना चाहते हैं। तो हमने एक नया रास्ता अपनाया, सहकारिता का नया रूप हमने एक पेश किया है, नए कदम उठाए हैं, जिसमें किसान पॉइंट नामक एक संकल्पना हमने विकसित की, जिसमें कुछ वीएलईज इकट्ठा आकर उन्होंने इफ़को के खाद, कीटनाशक, जल विलेयक उर्वरक खरीद कर अपने यहाँ किसान पॉइंट तैयार किया और सारे प्रोडक्ट किसान को गांव में उपलब्ध कराने के लिए उसको डिस्प्ले किया है। हमने ये किसान पॉइंट के माध्यम से गांव स्तर पर
किसानों को सारे प्रकार के खाद, जल विलय उर्वरक, पौध विकासक एवं जैविक खाद इत्यादि उपलब्ध कराए हैं। किसानों को सारे उत्पादों की जानकारी ऑनलाइन मिल जाएगी, उसकी उपयोगिता के बारे में पता चलेगा, उसके दाम पता चलेंगे और इससे क्या होगा कि किसान निर्णय लेने की किसान की क्षमता है वो बढ़ जाएगी। वो तय करेगा कि कौन सी खाद डालनी है, कब डालनी है और कितनी मात्रा में डालनी है, और वो वहाँ पर सस्ती मिलती है, जिससे ये लाभ होगा कि किसान अपने उत्पादन का खर्च कम कर पाएगा और अच्छी गुणवत्ता युक्त कृषि आदान का उपयोग करके अच्छी पैदावार लेगा। इसके अलावा VLE कि वो किसानों को मंडी के बारे में भी जानकारी देंगे, जिससे कि किसान ये भी तय कर पाएगा कि उसको माल कब बेचना है और किस दाम में बेचना है। मैं और एक अच्छी पहल के बारे में बात करना चाहता हूँ। इफ़को ने VLE जिसके साथ मिलकर, तो इसमें किसानों को बहुत बड़ा लाभ मिलने वाला है। उनको एक ऐसी जगह मिलेगी जहाँ पर उसको अच्छी किस्म के अच्छे प्रोडक्ट और गुणवत्तायुक्त एग्री इनपुट्स मिलेंगे। उसके अलावा उसको खेती बाड़ी की पूरी जानकारी मिलेगी, जो कि बिल्कुल सही उसके लिए साबित होगी। अडीच किलोमीटरवर लागलेली इफको सागरिका ग्राम CSC किसान पॉईंट पिंपरखेड नावाची जी आपल्या समोर जी लागलेली ही जी पाटी आहे, ह्या पाटी तयार होण्यामागं भरपूर लोकांची मेहनत आहे, कष्ट येतं। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ की तर मंडळी आपण आत्ताच आलो, आता त्या मागच्या पाठीपासून इथं आलो तर हे होतं आमचं गाव। शेतकरी मित्रांनो, हे आपलं किसान पॉईंट, जिथून आपण बसून खत, औषधं, बी बियाणं आणि शेतकऱ्याला मार्गदर्शन हे आपण इथं बसल्या बसल्या करीत असतो। तर शेतकरी मित्रांनो, जे आपलं किसान पॉईंट आहे, ह्याच्या किसान पॉईंट CSC किसान पॉईंट हे जे नावाची सुरुवात आहे, ही नावाची सुरुवात आमचे बदनापूरचे CSC जालना MS सोसायटी चे जे चेअरमन आहेत गणेश बापूरावजी कानेरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या कल्पनेतून CSC किसान पॉईंट हे नाव असं तयार झालेलं आहे। मित्रांनो, ह्या जे नावाची सुरुवात झाली आणि इथं जे आम्ही CSC किसान पॉईंट आपल्या पिंपरखेडमध्ये टाकलं, तर खत आणि औषधं हेच विकण्याचा ह्याच्यातून उद्देश नव्हता, तर ह्याच्याबरोबर लोकांची सुद्धा मदत आपल्याला करता आली पाहिजे, म्हणून अशा उद्देशाने हे एक तयार केलेलं किसान पॉईंट। तर शेतकरी मित्रांनो, अगोदर मी जे आपलं ज्यावेळेस माझी 12वी झाली आणि त्याच्यानंतर 1-2 वर्ष मी शेती केली आणि शेती करीत असताना मला नेहमी वाटायचं की आपण काहीतरी उद्योगधंदा केला पाहिजे वा, मग असं नेहमी वाटायचं। म्हणून मग मी
माझे मुलांनी मिलिटरीत भरती व्हावं आणि मिलिटरीत भरती होऊन भारत मातेची सेवा करावी ही माझी खूप इच्छा होती. पण भरती मारली, वेस नाही आलं, तरी पण गावात राहून मातेची सेवा करते ह्याच्यात मी भाग्य समजतो. सगळे कामं करीत असताना मग मी ट्रॅक्टर घेण्याचा विचार केला आणि ट्रॅक्टर घेतलं. ट्रॅक्टर घेतल्याच्या नंतर मी स्वतः ड्रायव्हर करीत होतो. मग सगळ्या लोकांच्या वावरात चाललो, ह्या सगळ्या शेतकऱ्याच्या. मग शेतकऱ्यासंग माझा संपर्क वाढला. जास्तीत जास्त शेतकऱ्याचा भेट व्हायची दररोज, पण 1-2 जणांसंग, 2-4 जणांसंग त्यांच्या काय जे समस्या असत्या, अडचणी असत्या ह्या माझ्या लक्षात यायला लागल्या. आणि ह्या सगळ्या अडचणी लक्षात यायला लागल्यावर मला पुन्हा वाटायचं यार आपण शेतकऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मग मी शेतकऱ्याला मला जे काही थोडीफार माहिती आहे आणि जी मी शेतकऱ्यामधून चर्चा करतो हे एकदा मला माहिती झाल्याच्यानंतर मग मला वाटायचं की हे आपण सगळ्या शेतकऱ्याला सांगितलं पाहिजे व शेतकऱ्याच्या या समस्यावर काहीतरी समाधान निघलं पाहिजे. मग ह्या व्हायरल झालेले व्हिडिओ आमचे जे गणेश कांदळे सर आहेत, चेअरमन जालना MS सोसायटीचे, ह्यांच्यापासून हे व्हिडिओ पोहोचले. मग त्यांनाही वाटलं की ह्या शेतकऱ्याची भरपूर तळमळ दिसायली. मग हे शेतकरी पुढं जाऊन काहीतरी काम करू शकतात. म्हणून मग त्यांनी माझी निवड केली आणि मला असं किसान पॉईंट दिलं. ह्या किसान पॉईंटमुळं खरंच मी तळागाळात चाललो आणि शेतकऱ्याला ज्या काही प्रत्येक शेतकऱ्याच्या ज्या अडचणी असतात ह्या माझ्यापासून यायला लागल्या आणि मी ते सोडवायला लागलो. आमच्या गावासाठी 20,000 रुपये किमतीचं मास्क, सॅनिटायझर आणि C विटॅमिनच्या गोळ्या इतकं सामान आम्हाला इफकोने आमच्या गावातल्या सगळ्या शेतकऱ्याला वाटण्यासाठी दिलं. काही दिवसात लगेच ते कामाची दखल घेऊन पुन्हा आणखीन 30,000 रुपयाचं जे आपले गोरगरीब शेतकरी असतील, मजूर असतील, काम करणारे ह्यांच्यासाठी इफकोने 30,000 रुपयाचा किराणा सामान वाटला. त्यानंतर लगेच काही दिवसांनी ज्या लोकांपाशी असे जनावरं येतं त्यांच्यासाठी त्यांनी इफकोने प्रत्येक शेतकऱ्याला ज्याच्यापाशी जनावरं आहेत त्यांना एक उकांडा खांदून द्यायचा, जे आपलं गावरान खत, शेणखत टाकण्यासाठी जे खड्डा असतो असा खड्डे पण खांदून दिले. आणि एवढंच नाही तर इफकोने आपल्या जे समजा आपण खत वापरणार आहेत तर मग खताचं नियोजन आपलं योग्य करता आलं पाहिजे बाबा, की आपल्या जमिनीमध्ये नेमकं खरंच काय कमी आणि आपण कोणतं खत वापरलं पाहिजे. ह्याच्यामुळं मग इफकोने आमच्या गावातील सगळ्या शेतकऱ्यासाठी जवळपास 250 शेतकऱ्याला मोफतमध्ये माती परीक्षण करून दिलं. तर माती परीक्षण असं केलं की डायरेक्ट इफकोची लॅबच गावात आली होती आणि डायरेक्ट सकाळी 9 वाजता माती घेतली आणि 4 वाजता शेतकऱ्याच्या हातात रिपोर्ट दिले. तर शेतकरी मित्र अशा आणखीन भरपूर अशा सुविधा आहेत ज्या आपल्या CSC किसान पॉईंटमधून आम्ही आपल्या गावातील शेतकऱ्याला दिल्या. आता जे किसान पॉईंटचा जो आपला व्यवसाय हे आपल्या गावापुरता मर्यादित नाही राहता. आमच्या आजूबाजूच्या गावाचे जे 4 ते 5 गावातील जे शेतकरी आहेत ते सुद्धा आता किसान पॉईंटमधून येऊन खरेदी करून घेऊन चाललेत आणि ते सुद्धा एकदम खूप समाधानी येतं. तर शेतकरी मित्र अशा भरपूर सुविधा ह्या आपल्या CSC किसान पॉईंटमधून दिल्या आणि इथून पुढेही देत राहू. आणि हे असं CSC किसान पॉईंट हे जे यामधून फक्त व्यवसाय करणे हेच उद्देश नसता सामाजिक कार्यसुद्धा ह्या खत औषधाच्या दुकानातून आपल्याला करता यावे ह्यासाठी CSC किसान पॉईंट आणि आपल्या CSC जालना MS सोसायटीचा एक उद्देश आहे. त्या उद्देशाच्या प्रमाणे आम्ही काम करण्याचा प्रयत्न करीत असतो. ज्या वेळेस शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय आपण घेत असतो त्यावेळेसच आम्ही एक असा निर्णय घेतला की शेतकऱ्याला हमालीचे सुद्धा पैसे लागले नाहीत पाहिजे. मग CSC किसान पॉईंटमधून आम्ही स्वतः हमाली करत होतो. जसं की शेतकरी आला की आपण एका बाजूने पोतं धरायचं, शेतकऱ्याने पोतं धरू लागायचं आणि ते पोतं गाडी बैलात म्हणा, मोटरसायकलवर ह्याच्यावरून शेतकऱ्याने घेऊन जायचं ट्रॅक्टरमध्ये टाकून. तर हे असे आम्ही बारीक बारीक जे गोष्टी असत्या ह्या शेतकऱ्या हिताच्या असत्या ह्या अशा आम्ही ह्या किसान पॉईंटमधून राबवल्या. त्याच्यामुळं किसान पॉईंटला शेतकऱ्यांनी सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. CSC किसान पॉईंट आपण टाकल्यामुळं जे काही इफकोच्या मार्फत जे काही खत असतील, औषधं असतील म्हणा, ज्यावेळेस पहिल्यांदा आपण किराणा सामान वाटलं, मास्क, सॅनिटायझर वाटलं, 3,000 लिंबाची झाडं लावलेत पिंपरखेड आणि आजूबाजूच्या गावात. तर हे सगळं करीत असताना
हे माझ्या हातून हे सगळं शेतकऱ्यापर्यंत पोचलं आणि मला ते शेतकऱ्याच्या घरात तेवढा आनंद देण्याचा भाग्य लाभलं. तर ह्याच्याबद्दल मी CSC किसान पॉईंट आणि इफको ह्या दोन्हीचा आभारी आहे की माझ्या हातून हे असे जे काही सामाजिक कार्य आहेत हे सुद्धा घडले.